या ठिकाणी मी किरीटजींचं मनापासून आभार व्यक्त करतो। थोड्याच वेळापूर्वी याच ठिकाणी बँकेच्या ठेवीदारांची आम्ही एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती, ती संपन्न झाली। त्याच्यामुळे पत्रकार परिषदेला थोडासा विलंब झाला, आपली दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो। आणि या ठेवीदारांनी सन्माननीय किरीटजींचा हा जो कर्नाळा बँकेचा लढा आहे, या लढ्यामध्ये किरीटजींनी पहिल्या दिवसापासून लीड घेतला आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही एक परिवार या नात्यानं सत्कार केला। किरीटजींचं पहिल्या दिवसापासून म्हणजे 28 सप्टेंबर 2019ला किरीटजींनी पहिल्यांदा कर्नाळा बँकेच्या संदर्भानं या बँकेमध्ये घोटाळा झाला असल्याबाबतचं पत्र हे RBI गव्हर्नरला लिहिलं होतं 28 सप्टेंबर 2019ला। आणि तेव्हापासून या संदर्भातला जो पाठपुरावा सुरू झाला, शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी असतील, त्या भेटीगाठीनंतरही काही होत नाही, मग मोर्चा असेल, RBIवरचा मोर्चा असेल, पनवेल शहरामध्ये काढलेला मोर्चा असेल, त्यानंतर FIR दाखल झाल्यानंतर देखील पुढे काही हलत नाही। आणि त्याही स्थितीमध्ये मग नंतर महाराष्ट्राचं सरकार काही करत नाही, मग ईडीच्याकडे केलेला आम्ही पाठपुरावा असेल। त्यानंतर कोविडची लाट आली आणि कोविडच्या लाटेमध्ये 4-6 महिने तर तसेच निघून गेले। पण त्यानंतर CIDकडे पाठपुरावा, कारण CIDकडे केस ट्रान्सफर झाली आणि त्याच वेळेला ईडीकडे पाठपुरावा। या प्रत्येक मोमेंटमध्ये किरीटजी असल्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणानं आम्हाला न्याय मिळू शकलेला आहे। आपण इथे उपस्थित असणारी सारी मंडळी आहात। आपण पनवेल आणि उरण नव्या मुंबईच्या परिसरामध्ये गेली कोणी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष मोठ्या कालावधीमध्ये आपण सारी मंडळी या क्षेत्रामध्ये पत्रकारिता करताय। आणि हे करत असताना शेतकरी कामगार पक्ष या राजकीय संघटनेविषयी मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही। आमच्यापैकी काही मंडळी त्या व्यासपीठावरती काही वर्षांपूर्वी होतो, पण ज्या वेळेला कधी लक्षात आलं की आता याच्या पुढे आपण इथे थांबू शकत नाही, श्वास घुसमटतोय, तर त्यानंतर वेगवेगळ्या वेळेला आमच्यापैकी अनेक मंडळी तिथून बाजूला निघाली। आधी का सांगतोय की सप्टेंबर 2019मध्ये ज्या वेळेला किरीटजी ठेवीदारांची भेट घ्यायला आलेले होते इथल्याच क्राऊन बँक्वेट हॉलमध्ये, त्यावेळेला आपल्यापैकी काही पत्रकारांना देखील विश्वास पटला नव्हता की खरोखर असं घडलेलं असू शकतं की यांना राजकीय काहीतरी आपला हेतू साधायचा आहे, कारण निवडणूक तोंडावरती होती म्हणून यांना काहीतरी हेतू सांगायचा आहे। आणि विवेक पाटील तर छातीटोकपणाने सांगत होते की एकेकाचा पैसा मी परत देणार आहे। त्यांनी तर त्यांचा व्हिडिओ आता आहे एका चॅनलच्या वरतीच की मी पैसे खाल्ले सिद्ध झाले तर मी स्वतःला जाळून घेईन म्हणून सांगितलं। आणि त्यानंतर काही महिन्यामध्ये त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिले की मी हे पैसे वापरलेत म्हणून। त्यांनी त्या महिन्याच्या आसपासच कधीतरी त्यांनी विशेष निबंधकाला लिहून दिलं की जे बोगस कर्जदार आहेत ते बोगस कर्जदार सांगतायत की विवेक पाटलांनी पैसे वापरलेत, ते खरं आहे, हे लिहून दिलं। पण त्याच्या महिनाभर आधीपर्यंत आपल्यापैकी अनेक लोकांचा विश्वास पटत नव्हता आणि त्यामुळे ही एका अर्थानं एक संघर्षाची लढाई होती। पण तुम्ही पाहताय की संघर्षाची लढाई असं आम्ही त्याचं वर्णन करतो। आज इतके ठेवीदार या ठिकाणी येऊन गेले। 16 जूनला अटक झाली आहे। 16 जूनला विवेक पाटलांना अटक होऊन 19 जूनला तालुक्यामध्ये बॅनर लागतात, राजाचं राजपण, कालपण, आजपण, उद्यापण। मग तुमच्यासारखा आदर्श कसा, आणि आम्हाला माहिती आहे की याही प्रसंगामध्ये मात करून तुम्ही बाहेर याल। आता आमचे माईल बालदी साहेब या विषयावरती बोलतीलच, पण विशेषत्वानं किरीटजींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्यामध्ये जे कागदपत्र मिळत गेली त्याच्या आधारे या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीच्या अधिकाऱ्यांना हलवलं, जे आजही हलायला तयार नाहीत। म्हणजे FIR दाखल झाली 17 फेब्रुवारीला FIR दाखल झाली 2020 सालाच्या। आधी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला गेला फॉरेन्सिक मग इकॉनॉमिक ऑफिस विंगला CBDला पोलीस कमिशनरच्या अंतर्गत, तिथून नंतर तो गुन्हा ट्रान्सफर झाला CID पुणे। 17 फेब्रुवारी 2020 ते आजची तारीख
बँकेच्या एखाद्या साध्या शिपायावरती देखील महाराष्ट्र सरकारनं कारवाई केलेली नाही. महाराष्ट्र सरकार पूर्णपणानं शेतकरी कामगार पक्षाच्या नेते म्हणून विवेक पाटलांना पाठीशी घालत आहे आणि त्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतंय की महाराष्ट्र सरकारच्याकडून यांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी धोका होणार नाही हे आश्वस्त केलं गेलं म्हणून शेका पक्षानं वेगवेगळ्या पद्धतीच्या सेटलमेंट केल्या. आणि आम्ही आता व्हॉट्सअपवरती काही ठिकाणी वाचतोय की शेका पक्ष आता लोकांचे पैसे परत मिळवून द्यायला निघाला आहे. म्हणजे जे 1 लाख रुपयाचं संरक्षण होतं ते केंद्र सरकारनं निर्णय घेतला. निर्मला सीतारामनजी यांनी मोदीजींच्या आदेशावरून आणि किरीटजी आणि देशामधल्या या अर्थ सहकार या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या विनंतीवरून हा निर्णय केंद्र सरकारनं घेतला की ठेवीदारांच्या ज्या 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण होतं त्याच्याऐवजी 5 लाखाच्या ठेवींना संरक्षण दिलं जाणार. म्हणजे 5 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय घेणार केंद्र सरकार आणि क्रेडिट घेणारे जे पैसे बुडवलेत ते आता क्रेडिट घ्यायला तयार झालेले आहेत. मग आम्ही या ठिकाणी काही माहिती घेतलेली आहे की किती लोकांच्या ठेवी 5 लाखापेक्षा कमी आहेत. तर संख्या 49,423 आणि त्यांचे किती रुपये आहेत तर 240.03 कोटी रुपये हे या 49,423 ठेवीदारांची आहेत ज्या रकमा 5 लाखपेक्षा आतमध्ये आहेत ठेवी त्यांच्या. आणि 5 लाखापेक्षा जास्त ठेवीदार किती आहेत तर फक्त 2,551 पण त्यांच्या ठेवी किती आहेत तर 294.55 कोटी. मग हे 294.55 कोटी सुद्धा शेका पक्ष मिळवून देणार आहे का? ते 5 लाखाच्या आतले मिळवून देणार असं आम्ही वाचलं. देणारा केंद्र सरकार आहे पण फॉर्म जमा करा आमच्याकडे अशी एक यादी पेपरमध्ये जाहीर झाली. आजच्या रामपरांमध्ये सुद्धा आम्ही विनंती केली आणि रामपरांनी छापली होती. तर या सगळ्या लोकांना प्रश्न आम्ही विचारू इच्छितो की हे जे 2,551 ठेवीदार आहेत त्यांचे 294.55 कोटी आहेत हे सुद्धा शेका पक्षाचे हेच नेते मिळवून देणार आहेत का? आणि मधल्या 1.5 वर्षामध्ये ज्यांनी खिटे घातले बँकेमध्ये, ज्यांनी विवेक पाटलांच्या सुताने आणि यांच्याकडे जोडे झिजवले त्यांच्या घरी जाऊन बँकेमध्ये जाऊन आणि काही उत्तर देऊ शकलं नाही, त्यावेळेला हे शेका पक्षाचे नेते कुठं होते? तेव्हा यांनी हे पैसे का मिळवून दिले नाहीत? आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये निश्चितपणानं विवेक पाटलांना वाचवण्याचा आणि विवेक पाटलांनी बँक बुडवली, जवळपास 50,000 ठेवीदारांचं आयुष्य एका अर्थानं थांबवलं, काहींचं उद्ध्वस्त केलं. तर त्या सगळ्याला जबाबदारी, त्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा वर या ठिकाणी मान तोंड करून आम्ही तुमचे तारणहार आहोत, पैसे विवेक पाटलांनी बुडवायचे खायचे. आणि त्यांच्याबरोबर बाळाराम पाटलांपासून सगळ्या ते मला आजही ठामपणानं सांगायचं आहे की त्यांनी पैसे बुडवायचे आणि इन्शुरन्सनी पैसे परत द्यायचे हे सरकार करणार आहे. सरकारने केलं पाहिजे कारण शेवटी सरकारच्याकडे पैसे जमा असतील, वसुली करण्याच्यासाठी लागणारा कालावधी लागणार असेल तर तोही लागेल. पण किरीटजींचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणूनच त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी केला की आत्ताच झालेल्या अधिवेशनामध्ये संसदेच्या केंद्र सरकारनं कायदा पास केला की 90 दिवसाच्या आतमध्ये बँका बुडाल्यानंतर या ठेवीदारांचे पैसे इन्शुरन्सच्या माध्यमातून परत दिले जातील. मग ही जप्ती आहे किंवा ज्यांनी ज्यांनी पैसा हडप केला आहे तो जिथे या ठिकाणी लपवला असेल तो हुडकून काढणं, जप्त करणं, त्या संपत्तीचा लिलाव करणं, त्याच्यातून ते पैसे उभं करणं याला कदाचित वेळ जाईल. पण ठेवीदारांना मात्र या ठिकाणी तोपर्यंत टांगळत ठेवण्यापेक्षा त्यांचे पैसे परत देण्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि या देशामधल्या सहकारामध्ये विश्वास ठेवणाऱ्या या ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतलाय. आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि किरीटजींनी या दृष्टिकोनातून आम्हाला जे सहकार्य पहिल्या दिवसापासून दिलं आहे त्यांचंही या ठिकाणी मला आभार व्यक्त करायचं आहे. आणि या अनुषंगानं जे जे या ठिकाणी वेगवेगळे टप्पे आहेत याची माहितीही पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अधिक ठळकपणानं आम्ही देऊ. पण किरीटजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी किरीटजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित करावं. मला या पत्रकार परिषदेकरता उपस्थित सन्माननीय किरीटजी, सन्माननीय आमचे नेते
नगरचे आमदार प्रशांत शेठ, अरुण शेठ, रवींद्र पाटीलजी, हरीश केणीजी, सर्व सहकारी आणि पत्रकार बंधू वगैरे मित्रांनो, मला एक गोष्ट जबाबदारीने सांगायची आहे की गेल्या जेव्हापासून FIR लॉन्च झाला तेव्हापासून महाविकास आघाडी, विशेषतः ठाकरे सरकार हे पूर्ण ठेवीदारांच्या विरुद्ध वागते. एकही शेतकरी कामगार पक्षाने तर बँकच बुडवली, पण शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यातला एकही नेता कधीही एवढ्या 50,000 60,000 ठेवीदारांच्या बाजूनी ब्र शब्द बोलला नाही. किंबहुना त्यांना वाचवण्याचंच काम केलं. आणि जे गोवेकरांसारखा एक कर्तबगार अधिकारी जेव्हा याचा तपास करत होता आणि तो फार अग्रेसिव्ह आहे, ऐकत नाही, ही जेव्हा इथल्या महाविकास आघाडीच्या सोकॉल्ड नेत्यांनी तक्रार केली तेव्हा त्यांची करोना काळामध्ये फक्त एकच बदली ठाकरे सरकारने केली, ती म्हणजे गोवेकरांना इथून पुण्याला पाठवलं. आणि त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव कुमार यांनी DGला, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला सांगितलं की तुम्ही जर अशा एवढ्या 500-600 कोटीच्या घोटाळ्यामध्ये दबाव करत असाल तर मी हा तपासच CIDला ट्रान्सफर करतो. आणि त्यांनी तो तपास ट्रान्सफर केला. मी हे जबाबदारीने बोलतो, हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि संजीव कुमारांनी तो CIDकडे दिला. आतापर्यंत CID फक्त कदमताल करते, रनिंग केल्याचं ऍक्टिंग करते, जागेवरच पायवर आपटते. काय म्हणजे ईडीने विवेक पाटलांना अटक केलं, ईडीने त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली, EOWला कोणी, CIDला कोणी थांबवलेलं. आजही त्या बँकेचं मुख्य कार्यकारी अधिकारी सुताने यांना अटक का होत नाही? संचालक तेवढेच जबाबदार असतात सहकार खात्याप्रमाणे. सहकार खात्याने त्याचं स्पेशल ऑडिट केलं, RBIने रिपोर्ट दिलाय, सहकार खात्याने दिलाय, हायकोर्टामध्ये यांचं एफिडेव्हिट आहे. मग तेव्हा या संचालकांना अटक करायला हे पूर्ण सरकार, यांना शेतकरी कामगार पक्षाला सोबत घ्यायचंय. शेतकरी कामगार पक्षाचा कोणीही प्रतिनिधी विधानसभेत नसला तरी लोणचं वापरतात, जेवणा करतात चवीला, तेवढं शेका पक्ष त्यांच्या मागे लटकलेला आहे. एवढीच त्यांची ताकद आहे. आणि त्या ताकदीकरता महाविकास आघाडी एकही महाविकास आघाडीतला राज्य लेवल पासून गल्लीतला कोणीही नेता या ठेवीदारांकरता संघर्ष करताना दिसला नाही. हे दुर्दैव आहे. आणि आजही त्या संचालकांना ठामपणे वाचवण्याचं काम हे महाविकास आघाडी करते. आणि एक ज्यांनी वाचवलं ते अनिल देशमुख आज काय आहे, हे सर्व ठेवीदारांचे शापच आहेत. आणि यापुढेही हे महाविकास आघाडी सरकार अशाच्या शापाने प्रत्येक ठिकाणी केलेल्या आपल्या दुष्कर्माच्या ओझ्यानेच मरणार आहे, हे मी जबाबदारीने सांगतो. आणि येत्या काळामध्ये आज जसं आता सांगितलं की 30 जणांनी, शेतकरी कामगार पक्षाचे लोक एवढे निर्लज्ज झाले की त्यांनी त्यांच्या मेळाव्यात, वर्धापन दिनाच्या मेळाव्यात, बाळाराम पाटील आमदार असं म्हणतात की ते बाहेर आल्यानंतर कांठळ्या पडतील एवढ्या फटाके आम्ही लावू. अहो काय राम वनवासातून येणार आहे का परत? का ऑलिम्पिकचं मेडल घेऊन येणार आहेत का विवेक पाटील? ज्यांनी 550-600 कोटी रुपयाचा फ्रॉड केला, जे आज ईडीने पकडलं, ज्यांनी स्वतः ऍफिडेव्हिट करून सांगितलंय की मी दोष केलाय, अशांना परत येण्याकरता निर्लज्जपणे बॅनर लावणं, राजाचं राजपण, कालपण, आजपण, उद्यापण. अहो त्या राजाला सांगा ना, जनतेचे, गरीब जनतेचे, कष्टकऱ्यांचे पैसे घेतले, ज्या गरीब शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता, कामगारांकरता तुमच्या पक्षाची निर्मिती झाली, ज्या विचाराने तुम्ही आले त्यांचे पैसे आधी द्या, मग राजाचं राजपण जपा. राजाचं काय करायचं ते आम्ही निवडणुकीत केलं. आता हे निवडणुकीकरता आमचा हा विषय नाही. त्यांचं जे करायचं याच राजाला आम्ही 3 नंबरवर नेला ना, पुढच्या वेळेला राहिला तर 5 नंबरला नेऊ, तो काही विषय नाही. पण त्यांनी गोरगरिबांची जी चिटिंग केली, जो धोका केला, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या डिपॉझिटर्सचे पैसे घालले, पण त्यांना पैसे परत देण्याचं काम हे नरेंद्र मोदींचं सरकार करतंय. आणि मी विशेष करून त्याच्याकरता सन्माननीय किरीटभाईंना आभार करीन की हे PMC बँकेपासून सुरू झालेलं आणि कर्नाळा आणि PMC बँक या माझ्या मते माझ्या मुंबई परिसरातल्या तरी पहिल्या बँका असतील
की ज्यांना असे या डिपॉझिटर्स इन्शुरन्सचे 1 लाखाहून 5 लाख झाले आणि त्याचा फायदा या माझ्या कर्नाळ्यातल्या डिपॉझिटर्सना होणार. आणि हे पैसे दिवाळीपूर्वी खातेदारांना मिळावेत याकरता आम्ही दिल्लीत पूर्वी 2दा गेलेलो आहे. पुन्हा आता त्या इन्शुरन्स कंपन्या किंवा अर्थ खातं, रिझर्व्ह बँक या सगळ्यांकडे आम्ही त्याचा सन्माननीय किरीटबाईंच्या नेतृत्वाखाली फॉलोअप करतोय. दिवाळीपूर्वी पूर्वी हे पैसे मिळावेत असा आमचा प्रयत्न आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते पैसे मिळेल. कर्नाटक बँके संबंधी प्रशांत आणि महेशने व्यवस्थित सांगितलंय. या बाबतीत मी एकच मुद्दा मांडणार आहे की एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने विवेक पाटलांची 234 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केली. गेली 65 दिवस विवेक पाटील जेलमध्ये आहे. पण ज्यांनी ही कारवाई मुळात करायला हवी आता महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत काहीही कारवाई केली नाही. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एक्सप्लेनेशन देणार आहे. कोऑपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे शरद पवार साहेब सांगतात की ही अधिकार राज्य सरकारचा आहे. तर पवार साहेब अधिकार राज्य सरकारचा बँका लुटण्याचा आहे की लुटणाऱ्यांवर कारवाई करून त्या छोटे डिपॉझिटरचे पैसे परत करण्याचा आहे. माझा प्रश्न शरद पवार यांना आहे, आपण कोऑपरेटिव्ह बँक सहकार क्षेत्राची बाजू मांडतात. आपण नवीन सहकार मंत्री अमित शहाना जाऊन दिल्लीत भेटलात. आपण कर्नाळा बँकेचा घोटाळा संबंधी केव्हा बोलणार? राज्य सरकारने सीआयडीने अजूनपर्यंत एकालाही अटक केली नाही, कारवाई केली नाही. याच्या संबंधी उद्धव ठाकरे साहेब मौन केव्हा सोडणार? मी आता पत्रकार परिषदेच्या निमित्ताने 2-3 आणखी गोष्टी सांगू इच्छितो. काल वाशिम येथे जी घटना घडली त्याच्यावर आज रिसोड पोलीस स्टेशनने 330 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणं, काही फेकणं, गैरकायदेशीररित्या गोळा होऊन अटॅक करणं याच्या संबंधी रिसोड पोलीस स्टेशनने हा FIR दाखल केला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे रायटेड अनिल परब यांच्या विरोधात 5 वेगवेगळ्या प्रकरणात ज्युडिशियल कारवाई हिअरिंग सुरू झालेले आहे. यातल्या 3 लोकायुक्तांकडे आहे. या पुढच्या 10 दिवसात अनिल परबच्या विरोधात लोकायुक्तांकडे 3 वेगवेगळ्या याचिकांवर हिअरिंग ठरलं आहे. सुनावणी एक आहे, त्यांनी म्हाडाची जागा हडप केली, त्याच्यावर ऑलरेडी सुनावणी सुरू झाली. 250 कोटी रुपयाचा एसटी तिकीट कॉन्ट्रॅक्ट घोटाळा याच्यावर आता सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार. ते खरमाटे RTO ट्रान्सफर घोटाळा
तथा अनिल देशमुखचे सचिन वाघे तथा अनिल परबचे खरमाटे त्यांचा वर्ग 2 सप्टेंबरला लोकायुक्तकडे सुनावणी आहे. दापोली येथे जो रिसोर्ट बांधला त्याची सुनावणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT मध्ये सुरू झालेली आहे. पुढची तारीख 14 सप्टेंबर आहे. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरला त्यांचा दापोली समुद्र किनाऱ्यावरील बंगलो अनधिकृत आहे म्हणून तो ताबडतोब पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाने तो निर्देश दिला आहे. 100 कोटी ते घोटाळे करणारे भावना गवळींच्या विरोधात CBI आणि EDने चौकशी इन्कम टॅक्सची चौकशी सुरू केली आहे. शिवसेना खासदार भावना गवळींनी 100 कोटी रुपये ते घोटाळा केले. त्यात 44 कोटी रुपये भारत सरकार नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे स्वाहा केले. त्याच्या विरोधात केंद्र सरकारचे सहकार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे 11 कोटी रुपये बुडवले म्हणून स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँकने त्यांना बिलकुल डिफॉल्टर घोषित केलाय. CBIची चौकशी सुरू आहे. 18 कोटी रुपयाचे कॅश चे व्यवहार केले आहेत. त्या संबंधात इन्कम टॅक्सने नोटीस दिलेली आहे. कारवाई सुरू आहे. 7 कोटी रुपये भावना गवळी जवळ होते आणि ते चोरीला गेले. तर या 18 कोटी कॅश 7 कोटीचं हे चोरीला आलेले कॅश आणि सुमारे 9 कोटीचं बेनामी कंपन्यांद्वारा मनी लॉन्ड्रिंग संबंधी मी EDला तक्रार केली आहे. चौकशी सुरू आहे. पुढील आठवड्यात कारवाई होणार असा मला विश्वास आहे. मला काय एवढं बघ झालं काय आणखी विचारायचं आणि पुढे लायर लेट पण नंतर जिस तरह से ये लड़ाई चल रही है खाता धारकों की, इतने बड़े पैमाने पर घोटाला हुआ, अभी भी आप जिस तरह से आप कह रहे हैं कि राज्य सरकार शेतकरी कामगार पार्टी के नेताओं को बचा रही है, वो बैंक के संचालक हैं उनको बचा रही है, जबकि ED ऑलरेडी इसमें कुछ संपत्तियों की जब्ती की. आपको लगता है ये कब इसका वाकई सही कार्रवाई कब होगी जब राज्य सरकार सभी संचालकों को गिरफ्तार? विवेक पाटिल घोटाले बाद का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और पालक मंत्री तटकरे समर्थन कर रहे हैं. CID पुलिस ने कार्रवाई शुरू की, उनको रोक दिया तो उद्धव ठाकरे सरकार घोटालेबाज के साथ में और नरेंद्र मोदी सरकार घोटालेबाज को जेल में डालकर डिपोजिटर्स का पैसा वापस दिलाने का काम कर रही है. साहब ने कहा कि दिवाली तक जो इंश्योरेंस का जो इंश्योरेंस के जरिए पैसा मिलने वाला, किस तरह की तैयारी है ये पैसा दिलाने की और कैसे पैसा मिलेगा? 98% डिपॉझिटर्स ते पैसे दिवाळीपर्यंत परत मिळेल. तो गेल्या 15 दिवसापूर्वी कॅबिनेटने एक कायद्यात अमेंडमेंट केलं आणि बँकेचं लिक्विडेशन पर्यंत वाट नाही पाहिजे. रिझर्व्ह बँक ज्या दिवशी बँकांच्या व्यवहारावर निर्बंध आणते तेव्हापासून 3 महिन्यात 5 लाख पर्यंत ठेवी विमाचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू व्हावी. 100 दिवसात पैसा परत द्यावा असा अमेंडमेंट 15 दिन के पहले मोदी सरकार ने किया है
और उसका पहला लाभ कर्नाटक बैंकों में लेगा। सर एक प्रश्न असा आहे और त्याची प्रक्रिया एक तो सगळ्यांसाठी फायदेशीर है। जवळ-जवळ 52,000 डिपॉजिटर्स है, उन्होंने अपनी ब्रांच में एक फॉर्म भर के देना पड़ेगा। वो फॉर्म कैसे भरना, काय करायचं, त्याच्या संबंधी हे दोघेजण आणि मी डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, सहकार मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सहकार मंत्रालय, भारत सरकार यांची आम्ही पुढच्या आठवड्यात भेट घेणार आहोत। आठवड्यात त्याचा फॉर्म बँकेच्या ब्रांच मध्ये उपलब्ध करून देण्याचे आम्ही व्यवस्था करू। एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं हा घोटाळा समोर आला आणि संचालक मंडळावरचे फक्त अध्यक्षांना अटक झाली, बाकी संचालक मंडळाकडे कोणाला अटक झाली नाही, तर मग यापुढे काय तुम्हाला काय वाटते? हे या गोष्टीला फक्त विवेक पाटीलच जबाबदार आहेत की पूर्ण संचालक मंडळ जबाबदार? यांचे विवेक पाटीलला अटक झाली आहे ती ईडीने केली आहे। ईडी घोटाळ्याचा तपास आणि घोटाळ्याची सजा ईडी नाही करू शकत, ते ठाकरे सरकारच्या पोलिसांनी करायची आहे। ईडी मनी लॉन्ड्रिंगचे विवेक पाटीलने 234 कोटी रुपये बँकेचे बेनामी 64 खातेदार उभे करून बेनामी कंपन्या वळवले, त्याबद्दल ते जेलमध्ये आहे। जे बँकेत बँक बुडवली, तो घोटाळा केला, ते विवेक पाटील आणि बाकी जे कोणी असेल त्यात बँकेचे कर्मचारी पण असू शकतात, संचालक असू शकतात, क्रेडिटर काय बोगस लोन घेणारे असू शकतात। यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई करायची, ते करत नाहीये, त्याने आदेश दिलाय कोणतीही कारवाई करायची नाही। म्हणून या घोटाळेबाजांना पाठीशी घालण्याचा पाप ठाकरे सरकारने दिला। सर त्या संचालक मंडळावरती कारवाई करण्याची तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न केले जाण्यात किंवा त्याची काही मागणी केली आहे का? आमच्यामुळे ती केस आमच्यामुळे रजिस्टर झाली, त्या आमच्यामुळे नवी मुंबईमध्ये पोलीस कमिशनर, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, पोलीस कमिशनर CID भेटलोय, पोलिसांना भेटलोय, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलोय, विधानसभेच्या पायऱ्यावर बसलोय, विधानसभेच्या आत भेटलोय, सहकार मंत्र्यांना भेटलोय, सहकार आयुक्तांना भेटलोय, CIDच्या DGना भेटलोय, CIDच्या DIGना भेटलोय, अनेकांना भेटलोय। सगळ्यात पहिली गोष्ट, एक मिनिट, सगळ्यात पहिली गोष्ट पोलीस आयुक्त संजय कुमार होते त्यावेळी तिथे जाऊन FIR दाखल करण्याचं काम या दोघांनी केलं। आपल्या माध्यमातून एवढा पाठपुरावा केला जातोय तरी देखील सरकार उदासीनता दाखवते, सरकारच्या भूमिकेकडे कसं पाहतो? मी आपली क्षमा मानतो, उदासीनता नाही म्हणत त्याला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी निर्देश दिले आहेत, कोणत्याही परिस्थितीत या घोटाळेबाजांवर कारवाई करायची नाही। हे तर या दोघांच्या धडपडीमुळे आम्ही पाटील जेलमध्ये गेले प्रश्न नसते। असा आहे मला की आता तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून कारवाई करू नये म्हणून असे आदेश दिले, ते कुठल्या अनुषंगाने कुठल्या बेसवर आपण डायरेक्ट असं बोलू शकतो? आपल्याकडे काही असा पुरावा आहे का उद्धव ठाकरेंनी स्पेशल सांगितलं की याच्यावर कारवाई करू नये? हो, संजय कुमार नवी मुंबई पोलीस कमिशनरचे कमिशनर असताना गुन्हा दाखल केला, या सगळ्यांना अटक करावी असं सांगितलं। त्यानंतर ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी निर्देश दिले, हा गुन्हा CIDला ट्रान्सफर कोणाला केला। जर ईडी विवेक पाटीलला अरेस्ट करू शकते तर उद्धव ठाकरे साहेब डायरेक्टरला करू शकत नाही। उद्धव ठाकरे आणि तटकरेंनी वाचवलेला आहे, एवढं तर कुठल्या छोट्या पहिलीचा पोराला कळेल। गुन्हा सहकार खातं हे राज्य सरकारचा अखत्यारीत आहे आणि विवेक पाटीलला नाही मिळाला ना जामीन। 234 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली ना, पण उद्धव ठाकरे स्वतःच घोटाळेबाज आहे। 19 बंगलो असेच बेनामी बांधले त्यांनी, म्हणून हे सगळे घोटाळेबाजांचं सरकार आहे, ते एकमेकांना सावरायचा प्रयत्न करत आहेत। धन्यवाद। तर रिझर्व्ह बँकेने कर्नाटक बँकेचा परवाना रद्द केल्याची माहिती आहे, याविषयी काय अधिक अपडेट्स? कशा संदर्भात परवाना त्यांचा रद्द केला? बँकेचा परवाना रद्द केला, याविषयी अधिक पण मुद्दा तर कर्नाटक बँक परत जिवंत होणारच नाही आहे, म्हणून तो परवाना रद्द आणि ते निर्बंध, मोदी सरकारने जो नियम आणला तो निर्बंध घातले, निर्बंध घालण्याचा 3 महिन्यात इन्शुरन्सची प्रक्रिया सुरू करा। पण याचा तर परवाना गेले, कारण की राज्य सरकार काही करतच नाही।
आता सहकार रिझर्व्ह बँकेकडे दिले आहेत सहकारी बँका. म्हणून शेवटी उद्धव ठाकरे फक्त पापी चोरांना वाचवण्याचा पाठ करतात, आणखी ते परत पुढे होणार. म्हणून रिझर्व्ह बँकेने ती बँकेचा परवाना रद्द करायचा निर्णय घेतला. सुमैया साहब, क्या केंद्रीय जो सरकार मंत्रालय है इस मामले में कोई हस्तक्षेप कर सकता है, क्योंकि राज्य सरकार कार्रवाई नहीं कर रही है? आप खुले तौर पर ये कह रहे हैं कि खुद सीएम उद्धव ठाकरे और जो पालक मंत्री है वो बचाने की कोशिश कर रहे हैं, तो इसमें केंद्रीय सरकार की भूमिका या केंद्रीय सरकार मंत्रालय की भूमिका क्या हो सकती है? जो ईडी की कार्रवाई हुई वो केंद्र सरकार के कारण हुई. जो नरेंद्र मोदी सरकार ने निर्णय लिया, क्योंकि ये तो बैंक लिक्विडेट करने तैयार ही नहीं है कि निर्बंध है विड्रॉल पर प्रतिबंध. तब से 3 महीने के अंदर 5 लाख का इंश्योरेंस देने की शुरुआत करो. 1 लाख का इंश्योरेंस 5 लाख करने का काम और उसका पहला फायदा कर्नाटक है. तो केंद्र सरकार ने स्पेशल ये इतने कदम उठाए हैं और इन्होंने सिर्फ घोटालेबाज. मला एक वाईट वाटतं की पुरावा आणखी याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. कधी पालकमंत्री बोलले, कधी उद्धव ठाकरे साहेब बोलले एक शब्द, आणि घोटाळेबाजांची बाजू घेण्याचा पाठ ठाकरे सरकार करते. सर एक प्रश्न असा आहे, एक शेवटचा प्रश्न सर, एक प्रश्न शेवटचा असा आहे की एक अजून एक कमिटी आहे जी ठेवीदारांची सहकारी समिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं न्याय मिळाला आहे तो आमच्यामुळे मिळाला आहे. तुमचं असं म्हणणं आहे की आमच्यामुळे नक्की काय सेवा दिला नाही? नाही, त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या, त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही सोबत यायला तयार होतो. आम्हाला डिपॉझिटर्सना पैसे मिळवणं गरजेचं. त्याच्याकरता ते प्रयत्न केले नाहीत का, त्याच्यावर आमचा प्रश्न नाही. आमचं त्याच्याशी या संदर्भात वाद नाही. ते आले तर त्यांच्यासोबत, ते नाही आले तर त्यांच्याशिवाय. पण हा संघर्ष आम्ही तुमच्या साक्षीने चालू ठेवला आणि तो पुढेही डिपॉझिटर्सना इन्शुरन्सचे पैसे मिळणार, राहिलेल्या डिपॉझिटर्स पर्यंत ही समिती काम करत आहे. धन्यवाद. थँक्यू.